इथे बघा सरडा आहे, हा बघा गावचा सरडा गेला आतमध्ये. तर झाडावरचा पिकलेला आंबा खास करून चवीला चांगला लागतो, म्हणजे आळीपेक्षा झाडाचा चवीला छान असतो. मोठे घे मी क्रॉस करतो. कसं जास्त हाईटला आहे. कोकणची काळी मैना म्हणजे करवंद, हे बघा आता इथे आपल्याला करवंद दिसत आहेत, हे बघा. उचल फांदीवर बऱ्यापैकी त्याला बरोबर सोडू नको. कोण नाही अरे काय आता आई इथं बिया भाजल्यात, काजूच्या गळ आहेत. आमची आलू काय रे तुम्ही नाही इतकाण्यावर तुमचा आंबा सगळं खाते खाली घे रे. सर काय नाही काजूच्या बिया भाजल्या आहेत, हे बघा काल भाजल्या, एवढे घर काढले. आम्ही बोललो आम्ही जाऊ तेव्हाच काढू. हा काजूचं घर आहे. बियांचं नाव केला पहिला. आता आम्ही जात आहोत विकास भाईचा आंबे आहेत ते उतरण्यासाठी जातो. बाबू हे बघा हे ताडपत्री विकायला आहे. दाखव ताडपत्री कशी ये 12x15 ₹15. आप कहाँ से? पूरा नीमच. आपलं गाव कोणता? MP नीमच. MP मध्य प्रदेश. अच्छा. बघा एवढ्या लांबून कोकणामध्ये बिझनेस करायला येतात, आणि आपली कोकणातली पोरं सगळी मुंबईला जातात. मध्य प्रदेश म्हणून आलेला आहे तो. आता आम्ही जात आहोत आंबे काढण्यासाठी. झालं दाखव जरा. ए हा बघा हा झेला आहे. वैभव तर आता आपण झेल्याने आंबे काढूया. उगवत जात आहोत. त्याला मोठा आहे नाही छोटं म्हणजे अच्छा मोठं. ओके त्याच्यापेक्षा थोडंसं खाली. हे बघा ह्या आंब्यावर सुद्धा आंबे आहेत. रायवडी आंबे. हे बघा हा उगवतला कंपाऊंड, इथे लॉक लावलाय आणि कंपाऊंडमध्ये सगळे काजू आहेत, आणि इथे यांचा कलम आहे, हा मोठा आहे. इकडे काजू आहेत आमचे. इथे विकास किशोरांचे आंबे आहेत. काय म्हणतो? तुझ्या बिया म्हणजे ते काजू लाल मला ते पण घे. हां तो टिपायला आजूबाजू त्याच्यावरती समोर ना काटे आहेत. ते काढून ठेवूया. कोणी पडून लागतं ती साखळी अशीच राहते. कोण नाही नाही आता आपण आहोत ना आतमध्ये. तशी नाही त्याची बाजू एकदा साखळी हे बघा इथे काजू सुद्धा लागले आहेत. ते हा कमलाकरचा ना? हां हे म्हणजे आमच्या भावकीपैकी कंपाऊंड आहे. इथे काकांचं आहे, वरती मोठ्या काकांचं आहे, आणि वरती आमचं आहे. चला जाऊया. इथे एक हापूस आंबा आहे, हा बघा. आता ह्याचे आंबे काढणार आहोत, आणि इथे आमचा काजू आहे. अरे सगळ्या बिया काढल्या, आई शपथ. बघा काहीच्या काजूच्या सगळ्या बिया पडलेल्या, हे बोंड पडलेली आहे बघा सगळी. काल तर सगळ्या बिया होत्या काल. हां आई येऊन गेली. बोलली नाही बोलली नाही. हां आम्ही बाबाला बोललो होतो. अच्छा कोण कंपाऊंड मध्ये असं लॉक काढून. इथे बघा सरडा आहे, हा बघा गावचा सरडा गेला आतमध्ये. काय म्हणतं? हां खेच. चला एक काजू काढूया त्या निमित्ताने. ढेरपाल पिकलेला आहे, पडला. अरे कॅच पकडली अरे किशोरने. भारी काजू छोटासा आहे, बी सुद्धा छोटी आहे ती. चला त्या निमित्ताने काजूचा आपण नवा करूया. चला एक ढेरपाल काढूया. काजू आहे झेल्यामध्ये काजू. तिसरा काजू. हा काजू भरलेला म्हणजे काय? हां अच्छा. पोचल हां पाडू शकतो बरं. चला आता विकास भाईंचा इथे हापूस आंबा आहे, हा बघा भरला आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे रे.
बघा हा अस्सल हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा. हे बघा आता हा तयार व्हायचा बाकी आहे. काही काही मोठे आहेत ते तयार झालेले. सडे काढून टाका. पाण्याची बॉटल आणायला होती ना. 15-20 मिनिटं, अर्धा तास लागला. हेच आंबे उतरताना ना शरीराला लागेल नाही याची काळजी घ्यायची. आता ह्या स्किनला लागला नाही, इथल्या स्किनला तर त्याचं हे होतं, काय म्हणतात त्याला, डाग लागतो. हां ह्या मोसमामध्ये आंबे काजू या चिकांपासून सावध राहायचं शक्यतो. काजूचा नावा करूया आपण. ह्या काजूमध्ये काय रसायन असतं माहीत नाही, पण काजू खाल्ल्यानंतर आपल्याला ताण जास्त लागतं. त्यामुळे आपण जर जंगलात आलो तर काजू खायला जर समजा आपण खाल्ला तर आपल्यासोबत पाण्याची बाटली असणं गरजेचं आहे. खाल्ल्यानंतर 15-20 मिनटामध्ये ताण लागते याची. मिठाबरोबर खायला मस्त लागेल. इथे बघा, इथे सुद्धा 2 आहेत काजू. हा बघा हा एक, आणि इथे पुढे सुद्धा आहे हा एक. काढूया आपण हाताशी आहे, त्यालासुद्धा काढूया. हात पोचणार नाही आहे तर ह्या खांदीला हलवतो मी, म्हणजे पडेल तो. पडला, खाली पडला. अजून मधल्या भागामध्ये आहेत पण चढावं लागेल. 3-4 आहेत. हां दाखव. हा बघा तयार आहे ना, की पिकलेलं आहे थोडंसं 1 दिवस आहे. हां त्या झाडावरचा पिकलेला आंबा खास करून चवीला चांगला लागतो. म्हणजे आळीपेक्षा झाडाचा चवीला छान असतो. रंग कसा आहे. मला वाटतं थैली भरून एक्स्ट्रा होणार आहे ना. थैली आणल्यात ना. आणतो 2. हां मग ठीक आहे. जसं आपल्या भाकरीला काढायला आपण कसे असं. हां मोठे घे, मोठे घे. मी क्रॉस करतो. कसं जास्त आहे हाईटला आहे. हाईटला आहे मग मी तेढा करू शकत नाही आपण थोडासा. अडकू द्या आता नाही आहे. आला भरले. कोकणची काळी मैना म्हणजे करवंद. हे बघा आता इथे आपल्याला करवंद दिसत आहेत. हे बघा हे करवंद आहेत. म्हणजे गावाचा दरा जरी वरती आला ना तर करवंदाची झाडच लागतात इथे. फिरून हा बघा करवंद बनता रस. तिकडे बघ. ही करवंद आहे ना उन्हामध्ये सुकवायची आणि थोडं मीठ लावायचं आणि सुकवायची. म्हणजे हे प्रिझर्व करून आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो. चांगली लागतात. पडला हा एक पडला. याला होतात पडीचा. पण एवढा उंचावर नाही पडला. जरा काय काय कलमं मोठी असतात त्यामुळे हा म्हणजे एवढा डागाळणार नाही पण टिकू शकतो. जवळून पडले. हां एवढा हाईटवर नाही पडले पण ह्याला पडीचा बोलतात. पण शक्यतो तो पळीचा आंबा आहे ना जे आपण व्यवस्थित काढलं त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. कारण का एका आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब होऊ शकतात असं असतं. दोन्ही काढू. हा दोन येतील मला दुसरा. मोठ्या ह्याच्यात घे तू. छोट्या हां मोठ्या ह्याच्यात घे. पूर्ण. हां त्या
पाठी काय हा पाठपाक हलल कॅच गेला हा बरोबर कॅच पकडायला हा नाही अरे पण आला नाही नाही पान होता पान होता त्या दोघांना एकत्र घेऊ एकत्र नाही ना ह्याच्यात जायचे तिला ह्याच्या दोन्ही येते मधल्या पोर्शन मधून घासलात ना येऊ शकतात घातकन केस म्हणजे दोन्ही येतील हां आले आलीच आली अरे हा पिकलेला वाटतं डायरेक्ट गचकन आला एकदम म्हणजे लावलं तसं पडलं हां तयार आहे तो तिला पोरी टेकायला लावायचं टेकूयाचं हा बघ ह्या पानामध्ये दडून आहे हा मला वाटतं 2-3 पाट्या होतील रे कुठे पानामध्ये हा बघ हा इथे दडलेल्या पानामध्ये हा बघ इथे ह्या आंब्याला खुटी मारलेली पण ती मेली हे बघा आता परत मारावी लागेल पण इथे मारली ती जगली आहे व्यवस्थित जगली ती हा काही दिवसांनी मोठा कलम होईल तिकडे आमचा छोटा कलम आहे इथे आपण बघू शकतो हा जो हा डोंगर आहे इथे समोर ह्याला सोलाटी बोलतात डोंगरच आहे मोठा आता पूर्ण जंगल झालेलं आहे ॲक्च्युली आमच्या लहानपणी तिथे म्हणजे पूर्ण मोकळीक असायची एवढं जंगल नसायचं आणि ह्या डोंगराच्या वरती पूर्ण सपाट आहे त्याला बोलतात सड्या त्या सड्याचे सुद्धा मी 2-3 ब्लॉग बनवले होते तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता आता आज काय वेळ नाही नाहीतर मी गेलो असो जंगल सफारीसाठी पण आज मुंबईला जायचं आहे हे बघा हा इथून कंपाऊंड असं राहिलं आहे पुढे पायवाट आहे इकडे बंधुराज सगळे आंबे काढत आहेत हा आवाज तुम्हाला येत असेल हा आवाज कशाचा काय माहीत नाही पण आम्ही जेव्हा लहानपणी उगवत वगैरे शिवाय जंगलात यायचो ना तर लोक बोलायचे की हा साप शिटी मारतोय आय डोंट नो पण मला माहीत नाही एक्झॅक्टली कोणता हा प्राणी आवाज काढतोय तो ही आहे किंजल चढला वरती हां हे चांगलं आहे तुझ्या राईट साईड जेवढं जवळ आहे तेवढं हाताने काढा ते दोन्ही काढ आणि तुझ्या खांद्याच्या इथे प्रभू बरोबर बोललेलं रशी घेतलाय का हां रशी घेतली असती तर कोणीच वरती लावली असती हां तो तुझ्या राईट खांद्याच्या इथे बस आधी हे उतरवतो उतर फांदीवर हा बऱ्यापैकी येतात बॅलन्स बरोबर होईल सोडू नको चिक सांग बघा हा आंबा तुम्ही फळ बघू शकता किती मोठा आहे कमीत कमी 200 रुपये डझनने सुद्धा इथे विकले जातात पण काट्यावर घेतात ते थोडेफार जास्त किमतीने विकतात कमी हां कमी 20 रुपये किलोने 20 रुपये किलो काट्यावर बोलतो 20 रुपये किलोने म्हणजे आणि मुंबईला आपण भाव काढला मला वाटतं 1200 रुपये एक डझन भेटणार रे 2 डझन 2 डझन 1200 मग 600 झाले ना एक डझन अच्छा 600 रुपये एक डझन आणि इथून शेतकऱ्याकडून जर तुम्ही घ्याल तर 200 रुपयाला डझन भेटू शकतात आपला ट्रॅव्हलिंग तोच खर्च आहे ट्रॅव्हलिंगचा वगैरे सगळं पण इथे कसं माहिती आहे का ज्यांच्याकडे जास्त आंबे असतात ते कमी भावाने विकतात असं आहे आणि त्यांना जर कोण गिरायक नाही भेटला तर ते कमी भावाने विकतात आणि काय काय बिझनेसमॅन असतात ते दुसऱ्याकडून कमी भावाने घेऊन जास्त भावाने विकतात असं बऱ्यापैकी आंबे काढून झालेत आता ही बघा ही एवढी गोण भरायला आली यांची एक ऑलरेडी पाठवली खाली ना एक खाली घेऊन गेला आता
काय रे हे काय किशोर दमलाय. खांद्याच्या ह्याच्यात आहे. हां तो घे ना हां येईल ही फान पूर्ण भरेली, बऱ्यापैकी त्यांनी कमी करून टाकली. चला बरेचसे काढून झाले. एक गोण भरली इथे, एक कमी गेला आणि हे आपण एवढे काजू काढले या थैलीमध्ये. आता घरी जात आहोत. हे आत्ता आपण काजू घेऊन आलेलो घरी सकाळी आल्याकडे काजू नाही. आणि हे लोक आंबे उतरून आले. बॉटल